एकनाथ शिंदे हे नाव सत्तेच्या शिखरावर गेलं ते बंड करून, पण बंड करून सत्तेच्या खुर्चीत बसणं जितकं धाडसी होतं तितकंच तिला टिकवणं कठीण। शिंदेंना खुर्ची मिळाली खरी, पण निर्णय क्षमता त्यांच्या हातात होती का आणि आहे का हा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित राहतोय, कारण तब्बल 10 कारणं आहेत त्याला। कारण आता शिंदे यांचेच निर्णय तपासले जात आहेत आणि त्याच्यावर फडणवीस ब्रेक लावतायत। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात एंट्री करत शिंदेंना आव्हान दिलंय। शिंदेंच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावून त्यांची चौकशी सुरू केली आहे आणि त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे। विशेषतः शेतकरी भवन आणि स्वच्छता योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे असं बोललं जात आहे। शिंदेंच्या कोणत्या प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलाय, चला तर बघूया। मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणात अनेक अनियमितता झाल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली होती। मुंबई महापालिकेने 29 अभियंत्यांना नोटिसा पाठवल्या। एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल कुल यांनी दिले आहेत। शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचे कंत्राट सरकारने दिलं होतं। त्यात 2000 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च वाढवण्यात आला। त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनीच विधान परिषदेत केली। मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी 2022 मध्ये जालन्यातील 900 कोटींच्या प्रकल्पाला सिडकोला हिरवा कंदील देण्यात आला। स्वस्तात जमीन खरेदी करून सिडकोला जादा दराने विक्री केल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला होता आणि या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिले आहेत। पुण्याच्या रिंग रोडचा खर्च 28,375 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला। आता या प्रकल्पाची किंमत 42,711 कोटी रुपये असेल। केवळ 3 वर्षात 20,000 कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च वाढवण्यात आल्यानं यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय देखील गुंडाळण्यात आला। हा एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकाऱ्यांनी परस्पर शासन निर्णय काढून कोट्यावधी रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले असल्याबाबत कॅगने ताशेरे मारले आहेत। बांधकाम विभागाला विविध कामांसाठी शुल्क मिळतं, ते सर्वच्या सर्व सरकारकडे जमाच केलं जात नाही आणि त्यातील 50% रक्कम या विभागाचे अधिकारी आपापसात वाटून घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील फडणवीसांनी दिले आहेत। एकनाथ शिंदे यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र अजय आशर यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 बसच्या खरेदीच्या प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे। खरेदीसाठी 21 विभागनीय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मान्यता दिली होती। त्यानंतर इस्पितळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मेकॅनाइज्ड क्लिनिक सर्व्हिससाठी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला होता। त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे। पूर्वी दरवर्षी या सेवांसाठी 70 कोटी रुपये खर्च केले जात होते। नव्या कंत्राटात दरवर्षी 668 कोटी रुपयांचा खर्च येणार होता। यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती लावली आहे आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या प्रकल्पाला स्थगिती देत आहे। त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे। एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस कोंडी करत आहेत का, किंवा त्यांचं महत्त्व कमी केलं जात आहे का युतीमध्ये, किंवा उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आखला त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना देखील संपवलं जाईल का, त्यांचा वापर करून यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।